नमस्कार, मी डॉक्टर शरण नरुटे आणि मी मेडिकवर हॉस्पिटलमधनं बोलतोय. आज आहे वर्ल्ड लिव्हर डे, त्यामुळे आपण लिव्हर बद्दल थोडं जाणून घेऊ. हार्ट, ब्रेन आपलं सगळ्याला माहित असतं, पण लिव्हरची आपण थोडीशी आज माहिती घेऊ. लिव्हरचा जो आज डिस्कस करायचा टॉपिक आहे तो आहे लाईफस्टाईल अँड लिव्हर. म्हणजे काय, आपली जी जीवनशैली आहे त्याचा आपल्या लिव्हरवर काय परिणाम होतो त्याच्याबद्दल आपण बोलणार आहे. फार जास्त डेप्थमध्ये न बोलता आपण फक्त 2 चांगल्या सवयी आणि 2 वाईट सवयी ज्या आपल्या लिव्हरवरती फरक करतात त्याच्याबद्दल आपण बोलू. सुरुवातीला बोलू आपण वाईट सवयींबद्दल, बॅड हॅबिट्स किंवा बॅड लाईफस्टाईल ज्यामध्ये लिव्हर खराब होतं. आता त्यातली सगळ्यात महत्वाची जी सगळ्याला साधारण माहित आहे ती म्हणजे दारू. दारू पिल्यानं लिव्हर खराब होतं हे साधारण सगळ्यांना माहित आहे. त्यामुळं दारू जर नाही पिली तर आपलं लिव्हर हेल्दी राहू शकतं. त्यामुळं ड्रिंक्स हे नाही घेतले पाहिजे. ड्रिंक्स घेतले की लिव्हरला सूज येते. आपण ड्रिंक सोडून दिली तर ती सूज कमी पण होऊन जाते. त्यामुळे लिव्हरमध्ये खूप रिजनरेटिव्ह पोटेन्शियल आहे. त्याच्यामुळे जर आपण ड्रिंक्स बंद केलं तर लिव्हर परत पहिल्यासारखं होऊ शकतं. पण तरी आपण सतत जर ड्रिंक्स घेत राहिलो किंवा वारंवार तशा पद्धतीची सूज त्याला देत राहिलो तर मग मात्र लिव्हर पूर्णपणे खराब होऊ शकतं. त्याला म्हणतात लिव्हर सिरोसिस. आणि अशा वेळेस लिव्हर बदलण्याशिवाय आपल्याकडे पर्याय उरत नाही, म्हणजे लिव्हर ट्रान्सप्लांट करावं लागू शकतं. त्यामुळे लिव्हर ट्रान्सप्लांट टाळायचं असेल तर ड्रिंक्स हे बंद ठेवले पाहिजेत किंवा अगदी कमी प्रमाणात माफक त्याच्यात पाहिजेत. दुसरी सवय आपल्याला जी लिव्हर चांगलं खराब होण्यासाठी कारणीभूत आहे ते म्हणजे डायबिटिक असलेल्या लोकांनी वेळेवर औषधं न घेणे, शुगर व्यवस्थित कंट्रोल न ठेवणे. त्याच्यामुळे काय होऊ शकतं, नॉन अल्कोहोलिक स्टिएटो हिपॅटायटिस नावाचा आजार होऊ शकतो. त्याच्यामुळे लिव्हर खराब होऊ शकतं. त्याच्यासाठी डायबिटीस असलेल्या लोकांनी औषधं घेणे, रेग्युलर हेल्थ चेकअप करणे हे जास्त महत्वाचं आहे. नुसतं डायबिटीसमुळे नॅश होत नाही किंवा नॉन अल्कोहोलिक स्टिएटो हिपॅटायटिस होत नाही किंवा त्याच्याबरोबर बऱ्याचदा लठ्ठपणा सुद्धा एक कारण असतं. त्यामुळं जास्त वजन असलेल्या लोकांना, स्थूल असलेल्या लोकांना लिव्हर खराब होण्याची भीती असते. त्या लोकांनी आपलं डाएट रेग्युलेट केलं पाहिजे आणि वजन कमी केलं पाहिजे. तर ह्या 2 सवयी आपल्याला घातक आहेत. कुठल्या, आपल्या असलेले आजारपण आणि लठ्ठपण कंट्रोलमध्ये न ठेवणे आणि ड्रिंक्स घेणे. चांगल्या सवयी कुठल्या लिव्हरला ज्या उपयोगी पडतात, चांगलं बरं होण्यासाठी खराब असलेलं किंवा चांगलं ठेवण्यासाठी लिव्हरला ज्या उपयोगी पडणाऱ्या सवयी म्हणजे डाएट आणि एक्सरसाइज. डाएट ही आपली बॅलन्स डाएट असेल, म्हणजे आपण जे रोज जेवतो तेच खरं बॅलन्स डाएट आहे. चपाती, भाजी, वरण, भात या गोष्टीने आपलं लिव्हर छान राहतं. त्याच्यामध्ये फॅटचं प्रमाण कमी पाहिजे आणि प्रोटीनचं प्रमाण ऍडिक्वेट पाहिजे. अशा वेळेस आपलं लिव्हर चांगलं हेल्दी राहतं. त्यामुळं बॅलन्स डाएट घेणे, रेग्युलर नियमित मिनरल्स, विटॅमिन्स असे सकस मिळणारे फ्रुट्स, व्हेजिटेबल्स याचं कन्झम्पशन करणे, सगळ्या प्रकारच्या भाज्या खाल्ल्या पाहिजे, फळभाज्या खाल्ल्या पाहिजे, फळं सुद्धा सगळे बदलून खायला पाहिजेत. यानं आपलं लिव्हर चांगलं राहतं. दुसरी जीवनशैली म्हणजे ज्याच्यानं आपलं लिव्हर चांगलं राहतं ती म्हणजे एक्सरसाइज. रेग्युलर एक्सरसाइज पाहिजे. आपल्या डोक्यात कसं असतं, जिम केली म्हणजेच एक्सरसाइज केली, तसं नाही. नुसतं वॉकिंग करणे, ब्रिस्क वॉकिंग करणे, थोडंसं जॉगिंग करणे, अगदी अर्ध्या पाऊण तासाची रोजची कुठलीही ऍक्टिव्हिटी केली तरी सुद्धा लिव्हर हेल्दी राहतं. नेसेसरी नाही की काही विगरस ऍक्टिव्हिटी केली पाहिजे, पण एक्सरसाइज मात्र हे रेग्युलर रादर डेली बेसिसवर पाहिजे. त्यानंच फक्त लिव्हर चांगलं राहू शकतं. कधीतरी असं मध्येच क्वचित महिन्यातनं 1-2दा काहीतरी भयानक एक्सरसाइज केली तर त्यानं काही लिव्हर फार चांगलं राहतं असं नाही. पण कुठल्याही पद्धतीची एक्सरसाइज केलेली चांगलीच. त्यामुळं रोज करा, महिन्यातनं करा, जमत असेल तेवढं करत राहावं. तर ह्या 2 चांगल्या सवयी कुठल्या, डाएट चांगलं ठेवणे, एक्सरसाइज चांगलं ठेवणे. वाईट 2 सवयी कुठल्या, ड्रिंक्स घेणे आणि डायबिटीस किंवा तत्सम आजारांची वेळोवेळी काळजी न घेणे, औषधं न घेणे, उपचार न करणे. हा व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा. त्याच्यानं ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. धन्यवाद.